काय करलं लीलाधारी भगवान श्री कृष्ण गेले आणि म्हटलं आज मी पुढून चेक नाही करणार, आज मी मागून चेक करणार. भगवान शंकर म्हणे आज गेले काय झालाय म्हणे. नाही तर आता पाहत नाही, फक्त नाचत राहतो. मग महाराज भगवान शंकर निघाले आणि मधात लागले. कुठं लागले? मधात लागले. मग भगवंताने नाही 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 मागडचा प्लॅन कॅन्सल, मधातून चेक करू आर की पार. आणि जसंच महाराज एक सखीला पाहिलं, दुसरी तिसरीला भगवान शंकराचं काय केलं, घुंगट वर केलं. आणि जसंच घुंगट वर केलं, अरे म्हणे भगवान शंकरा तुम्ही, मी बी तुमच्या रासमध्ये आज रास खायला आला म्हणे. रास म्हणलं म्हणे फक्त एंट्री पुरुष म्हणजे कृष्णाची आहे, अजून कोणाची? मग म्हणे मी कुठं पुरुष आहे, मी गोपेश्वर आहे म्हणे. म्हणे ठीक आहे रास करायचा म्हणे. हो रास करायचा. महाराज भगवान शंकराला इथला रास कराडला, इथला रास कराडला की भगवान शंकरानं उभं बी राहत नव्हतं. रात्रभर रास केला, रास मंडल म्हणे नृत्य करत राहिले. त्या दिवसपासून भगवान शंकर धाकीच पडले. रास म्हणजे भगवान श्रीकृष्णापासून भगवान शंकर धाकी पडतात. त्यांचं नाव घेतलं की म्हणजे पाय आठवण येतात. कसं पहिलेच मात्र मग पाहता पार्वती म्हणते हा ऐकलं ना, मी सांगाल तर या नको, तुमचा मित्र चांगला नाही आहे. तुम्ही ऐकलं का? काय म्हणते भजन? हो पार्वतीने मना किया, परिणामाने त्रिपुरारी को ब्रज में आ गए, वृंदावन आ गए हैं. नाही सांगितलं होतं नको या, तरी गेले. घ्या आता भुकता, आता रास करा म्हणे. तरीपासून भगवान शंकराने रास मंडलाचं मुखमंडल बी नाही पाहिलं. आलं का लक्षात? महाराज मी भगवंताची लीला आहे, सखींसोबत रास करणं, मटकी फोडणी. आणि लहानपणापासून महाराज आजची कथा आपली आजची कथा आजचं चरित्र आज आपल्या नटून झटून का आले मालूम आहे? आज काय लो चली हा कसा लो चली देवर की नाही हो. नाही नाही आता शनिवारी. हा आज तर मला म्हणून एक मेहंदी लावली आहे. हा जरा एकदा वर पक्षावाले हात बरा करा, तर कृष्णाकडून कोण कोण आहे जरा हात बरे करा. अच्छा ठीक आहे, आता खाली करून घ्या. वधू पक्षाकडून कोण कोण आहे हात बरे करा. राधा राणी सोबत कोण कोण आहे? ही टीम बी चांगली तगडी आहे. बरं आता ठीक आहे, दोघीचं कॉम्पिटिशन कसं करता? माणूस जरी बारीक असला आपण 5 पोळ्या खातो, आवाजामध्ये टनफोड है ना. आपण मधात कॉम्पिटिशन घेतलं ना, आजी करून पाहता. सगळं पहिले जयकाराचा म्हणे म्हणायचा हो. कसा आवाज दूर तक जानी चाहिए. बोलो वृषभानु दुलारी की. तुम्ही नाही फक्त ओनली ऑन लेडीज. लेडीज म्हणजे जे राधा राणी कडून है ना. बोलो वृषभान नंदनी की. आता तुमची बारी. पुरुष मंडल हो. जिथलं जेवण केला दाखवूनच द्या पोरं. बोलो श्री कृष्णचंद्र भगवान की. बोलो सियावर रामचंद्र भगवान की. भारी पडले तुमच्यावर.
अरे परत चला आवाजामध्ये ते जिंकले. नृत्य घरामध्ये कोण नृत्य पद आहे पुढे डिसाईड आहे की नाही. हा बस फुलं नको मारदा मला आज. महाराज काल मालूम नाही 7 दिवसाचा संताप काय एका दिवशी काढला का. त्याच्या हाती दगड ना होते तर फुलं फेकून मारली. इतके फुलं मारली इतके की केसाय म्हणून पण निघालेले. खूप दुर्दशा झाली वरून शॅम्पू बी नाही. काय सांगावं आता इडा पिढा तुम्हाला. हिचे तिच्या घरून मागून लावलाय शॅम्पू. महाराज कपडे मागता, लत्ते मागता, सोनं मागता, चांदी मागता. हा पहिला महाराज केसायला याचा शॅम्पू मागतोय. चला आता कथाकडे पुढे वाढूया. आता आज आपली कथा जी आहे ना, आज वृंदावन रसामृताची कथा आहे. कशाची? वृंदावन रसामृत. आमच्या वृंदावन मध्ये 7 ठाकूर आहे. किती ठाकूर आहे? ठाकूर म्हणजे काय? श्रीकृष्ण. किती? 7 श्रीकृष्ण आहे, 7 नंदकिशोर आहे. पण कसे? स्वयंभू प्रकट आहे. कसे? स्वयंभू प्रकट. असं म्हणता महाराज की वृंदावनचे रसामृत कथा करण्याच्या पूर्व म्हणजे आता आपली कथा रात्रीची आहे. रात्रीमध्ये जगन्नाथजी महाराज रास मंडल करायला कुठे जाता? वृंदावन. त्यांचं नामस्मरण करून आपण कथेला पुढे घेऊ. मला लयच लोकांची रिक्वेस्ट म्हणून आलं की महाराज कालचं भजन खूप छान झालं होतं. कोणतं? जगन्नाथवाला है ना. झालं होतं का? म्हणजे दिवसभर आमच्या मुखात तेच होतं म्हणे. बरं ठीक आहे, होतं तर होतं, जाऊ द्या, ते गोष्ट बरी. एक माया माऊली मला रस्त्यानं जाताना भेटली. आता रस्त्यानं जाताना भेटली तर आता भजन एवढं चांगलं झालं बिचारी माया माऊली मला जगन्नाथ जगन्नाथ म्हटलं. अरे बाप, सत्य घटना बरं आजची. बरं काही जय जगन्नाथ नाही, काही नाही. जगन्नाथ महाराज जगन्नाथ, जय जगन्नाथ. सगळ्यांनी जय जगन्नाथ. चला मग सगळ्यांनी आता उभं राहून भावने बोलो जगन्नाथ महाप्रभू की. सगळ्यांनी उभं राहून फटाफट लवकर स्पीड. हे जगन्नाथ 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 जकाने. सगळ्यांनी डोळे बघायचे बरं का. कालवानी सगळ्यांनी ए टू झेड सर्व. हे जगन्नाथ जगन्नाथ जकाने जकाने लीला चलवाले संभाले तो हमें कौन संभाले. कौन संभाले तो हमें कौन संभाले. कौन संभाले तो हमें कौन संभाले. कौन संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ 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 लीला चलवारे तू संभाले तो हमें कौन संभाले. तू संभाले तो कौन संभाले. तू संभाले तो हमें कौन संभाले. तू संभाले तो हमें कौन संभाले.
किसके हवाले तुझे छोड़ जाऊं मैं किसके हवाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने बिना जल मरे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले महाराज आता वृंदावन मध्ये पोहोचल्याच्या नंतर वृंदावनची अधिष्ठात्री महाराणी श्री राधिका राणी आता जर वृंदावन मध्ये प्रवेश करताय तर त्या वृंदावनच्या महाराणीचा काय करावं लागेल जय घोष करावा लागेल अनुमती घ्यावी लागेल की राणी साहेबा आम्ही तुमच्या वृंदावन मध्ये येत आहे बोला वृषभानो नंदिनी की जय मुखावरून देवाचं नाव हातावरून दाणी आणि गरबा सर्वांचे सर्वांनी काय करायचा गरबा हो विठे रजसे बरी राधा राणी लागे मने काढो काढो यमुना नो पाणी लागे रानी लागे राधा रानी लागे मने काढो काढो यमुना मंदिरो पाणी लागे रजसे बरी रजसे बरी राधा रानी लागे महारानी लागे मने काढो काढो यमुना नो पाणी लागे मने काढो काढो यमुना नो पाणी लागे करी राधा गोरी गोरी यमुना मैया करी करी राधा गोरी गोरी यमुना मैया करी करी राधा गोरी गोरी यमुना मैया करी करी राधा गोरी गोरी वृंदावन में धूम मचाए बरसाने की चोरी 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 अमृत धाम राधा जी की ऋषि भान राधा जी की गुण गानी लागे
मिश्री और नको मिठाई आवे मन माखन मिश्री और ना होय आवे मन माखन मिश्री और नको मिठाई ओ ना भावे मन माखन मिश्री और न होई मिठाई मन तो आवे राधा 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 नाम मनाई भक्तजनाने राधा 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 नाम मनाई मन तो आवे राधा 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 नाम मनाई मन तो भावे राधा 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 नाम मनाई वृषभान की लड़ी को वृषभान की लड़ी को गुण धानी लागे लगे धानी लागे बाकी लागे हो राधे 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 ताली ताली दोघी हात वर हा श्री अम्बे महारानी की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम आपल्या आपल्या ऐतिहासिक स्थानावर बसून जा आनंद आया क्या मांगडचे काय जपता का रे तुम्ही जप म्हणून घरी येता मांगडचे बिचारे ना नाचता ना कुदता बिचारे भक्तांची कसं एकदम भारी मला सगळे सगळे मांगडचे कसे दिसतात लक्ष द्या इकडे हा बोला हर हर हा या मागडच्या पर्यंत आवाज लेट जातो इथे बसता बितले ऍक्टिंग म्हणजे पदर बी असा घेऊन तुम्ही कितलंही काही बी म्हणा आमू उठणार आमू नाचणार आणि आमू जोरात बोलणार बाकी माया नारा काय आहे आग लगे बस्ती में अपन रो इकडे काही बी होऊ द्या डोळे बंद केले की बस भगवंताचा आनंद असा थोडी नाही भगवंत असे भेटता का की जिसने की शर्म उसके फुटे करम हा लाज जर ठेवली तर गलत कामाची लाज ठेवा कशाची ठेवा गलत कामाची लाज ठेवा भगवंताच्या दरबारी जर तुम्हाला लाज वाटत असेल उभं राहायला जय जोरात बोलायला तर भगवंत म्हणजे तू माझ्याशी जर बोलत नाही तर मग कसं होणार बरोबर आहे की नाही तर त्याच्याशी बोला भगवंताशी बोला महाराज वृंदावन रसामृतची कथा येते आणि हे वृंदावन रसामृत म्हणजे वृंदावन काय अबो काय श्लोक आहे म्हणजे समजता काय वृंदावन सोवन नहीं नंद गाव सोगा बंसी वट सोवट नहीं श्री कृष्ण नाम सोना श्री राधे मेरी मात है श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जू को दान जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास वृंदावन के वृक्ष को मरण न जाने कोई
डाल डाल और पात पात में श्री राधे राधे हो, श्री राधे राधे हो। महाराज वृंदावन सो वन नहीं और नंद गाँव सो गाँव, बंसी वट सो वट नहीं श्री कृष्ण नाम सो नाम। वृंदावन, वृंदावनचा अर्थ काय? वन म्हणजे जंगल, संस्कृत मध्ये याला वन म्हणतात। वृंदावन म्हणजे त्या भगवंताचं वृंद। तदेत भानुनंदनी तु शोक वित्तहासिनी, कृटाकटाक्ष सिंहमा समाकटाक्ष हरिणी। वृंद म्हणजे हृदय, वृंद म्हणजे हृदय, वृंद म्हणजे मुख, वृंद म्हणजे ताल। म्हणजे तिचा अर्थ काय झाला? भगवंताचं मन, भगवंताचं देह, भगवंताचं स्वरूप जर पाहणं असेल तर एकदाव तरी वृंदावन जा। काय जा? एकदाव तरी वृंदावन जा आणि त्या भगवंताच्या चरणामध्ये नमन करा। साक्षात आजही आमच्या वृंदावन मध्ये 4 ठाकूर आहे। किती आहे? 4 ठाकूर। 3 ठाकूर आहे जयपूर मध्ये। कुठे आहे? पहिले 7 ही ठाकूर वृंदावन मध्ये होते, पण जेव्हा मुघलांचा हमला झाला तर ब्राह्मण आणि जे सर्वत्र वृंदावन ब्रजवासी होते, ब्रजवासी त्यांनी ते जे ठाकूरजी होते त्यांना घेऊन जयपूरला चालले गेले। तर आज वृंदावन मध्ये 4 ठाकूर कोण कोण से आहे? पहिले श्री बाके बिहारी, श्री राधा वल्लभ, श्री मदन मोहन, श्री राधा रमण। पहिले बाके बिहारी, राधा वल्लभ, राधा मोहन आणि राधा रमण। हे आजही 4 ठाकूर त्या वृंदावन मध्ये विराजमान आहे। आणि आजही त्या वृंदावनची लीला हे 4 ठाकूर करतात। महाराज हे कोण कोण से? आता हे 7 ठाकुराचे नाव श्रवण करा तुम्ही। पहिले मदन मोहन। कोण से? हा, पहिले मदन मोहन। दुसरे हे मदन मोहन कुठे आहे? जयपूर मध्ये है ना। दुसरे गोविंद देवजी। कोण? गोविंद देव। तीसरे गोपीनाथ जी। चौथे बिहारी जी। कोणते? बाकी बिहारी। किती झाले? किती? एक आहे राधा रमण जी। काय नाव? एक आहे राधा वल्लभ। काय आहे? आणि एक आहे राधा दामोदर। काय आहे? किती झाले? किती झाले? हा, बोल बाके बिहारी लाल की जय हो। महाराज आमचे ठाकूरजी जे वृंदावन में आजही विराजमान आहे, तर भगवंताने वृंदावनी रमण रेतीमनी रेतीमनी केले महाराज। एक वृंदावन मध्ये आजही घाट आहे, केशी घाट आहे, ब्रह्मांड घाट आहे। एक गावची कथा आहे ते महाराज, ज्या सर्व गोपीचंद निर्वस्त्र होऊन त्या घाटावर स्नान करत होत्या, भगवंत त्या घाटावर पोहोचले। त्या घाटाचं नाव आहे चीरहरण घाट। काय आहे? चीरहरण घाट। सर्व गोपीचंद निर्वस्त्र होऊन स्नान करत होते। भगवंतांनी पाहिलं
हे तर खूप मोठं पाप आहे, निर्वस्त्र दिसणार. भगवंताने त्यांचे कपडे घेऊन घेतले आणि झाडावर बसून गेले. जा गोपींनी क्षमा मागली. तेव्हा जाऊन त्या भगवंतानी त्यांचे वस्त्र वापिस दिले. त्यापासून त्या घाटाचं नाव पडलं चिरहरण घाट. एक घाट आहे ब्रह्मांड घाट. काय आहे? हा, भगवंताच्या लहानपण बाल लीलामध्ये एक लीला येते की जा भगवंतानं मुखामध्ये माती खाल्ली होती आणि माता यशोदा पाहायला गेली. का रे यशोद, का कन्हैया होय माटी खाई? ना मैया मोय माटी नहीं खाई. कन्हैया जरा आ करतो. मैया मोय माटी नहीं खाई. कन्हैया आ कर. जसंच भगवाननं आपलं मुख खोललं महाराज, माता यशोदेला भगवंताच्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन झाले. असा तो एक मात्र आमचा भगवंत होता. आपल्या माय यशोदेला मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन झालं. त्यापासून त्या घाटाचं नाव झालं ब्रह्मांड घाट. असे खूप घाट. भगवान शंकर ब्रजमंडल मनी आले. काय झाले? गोपेश्वर माझे. काय झाले? गोपेश्वर माझे. म्हणण्याचा अर्थ की जिथलेही ठाकूर आहेत आज आपण काय श्रवण करू, हे प्रकट कसे झाले. काय श्रवण करू? प्रकट कसे झाले. तुम्हाला कळायला तर पाहिजे की भगवंत कसे येतात, कशी भक्ती लागते. सर्वप्रथम आपू एक भजनाच्या माध्यमानं है ना 60 ठाकुरांचं प्राकट्य श्रवण करू आणि त्याला विस्तारपूर्वक श्रवण करू. हा.